नमस्कार माझ्या सर्व शेतकरी मंडळीला. तर आज तारीख आहे 20/12/2025. तर आज बघणार आहे आपण आजचा कांदा बाजार भाव. तर चला टाइमपास न करता बघूया आजचा कांदा बाजार भाव काय आहे ते. 100 ते 150 गाड्यांची मार्केटमध्ये आवक दिसून येत आहे, बघू शकता तुम्ही. सांग काय भाव गेले? 750. परवडले का आणायला? काय परवडत ते सांगा काय बरं. परवडत तुम्ही सांगा ना आता काय म्हणा कांदे एक बिघ्या मधले कांदे हे खर्च किती झाला? खर्च घेऊन झाला आता 40,000 रुपये होईल पण आता येत्या का नाही परत काय माहित 40,000 रुपये भेटन का आता हे? काय घर काय म्हटलं नाही सांगा बरं. काय नाही भेटत. हं? असे भाव विकलो काय भेटत काय भेटणार आहे? आधीच कोण 2,000 रुपयाला आहे. बरोबर. बोल 1500 रुपये मग लागन लागवड, काढायचा खर्च, लावायचा खर्च, लावायचा खर्च आणायचा आणायचा खर्च खर्च किती आणायचं. लाख रुपये तू? भाडं मग नाही, ते बरं आहे आता. डिझेलला आणायला परवडत ना म्हणा मार्केटमध्ये कांदा. बात नाही. काय भाव गेला दादा? 950. कुठले तुम्ही? कोपरगाव. बियाणं कुठलं होतं? काका काय भाव गेले कांदे? कांदे गेले 870 रुपये. हा 870. कुठले तुम्ही? सायगाव. किती बाकी कांदा अजून? शेवट. याच्या पहिले आणला होता मार्केटमध्ये कांदा 8 दिवसापूर्वी? काय भाव गेला होता? 1700 रुपये किती 1700 रुपये हाच कांदा. आणि आज 950. 850. काय अवघड आहे सगळी. हा दादा काय भाव गेले कांदे? काय भाव गेले? 705 रुपये. 705. विकेतला का एकरातला? किती यातला कांदा? जवळ पाऊन एकर पाऊन एकरचा. येताना जरा गाडीतून भरून घ्या. काय दोन एक तर कांद्याला भाव नाही त्याच्यात तुम्ही सारखे एक दोन कांदे आणायला परवडा ना हे असे भाव आहे ना. मार्केट कमिटीचं काम आहे या मध्ये. मार्केट कमिटी काय करते? मग एक तर परवडा ना म्हणा आणायला पण. ॲव्हरेज काय दिलं पाऊन एकरात? आवरेज काय जेवढं राहिलं 40 एकर क्विंटलच्या वर नाही निघायला. बरोबर आहे. आता खर्च भेटेल का यात? काय करतो बारा तुम्ही 24,000 रुपये लागवड आणि टाकणीची जाते एकरात. बरोबर काय आहे. शिल्लक लागलं खाद आलं, लागवड आलं, बाकीचं आपली मेहनत वगैरे बाकी सगळं वेगळं. ते वेगळंच आहे. नाही नाही मार्केट डाऊन झालं. मग मार्केटला उतरलं. बियाणं कुठलं होतं हे? बियाणं कुठलं होतं? बियाणं आपलं घरचंच होतं. घर. काय भाव गेले बाबा कांदे? हा 875. कुठले तुम्ही? सावरगाव.
किती एकरातला मी घेतला हं? 12-13 गुंठे 12-13 गुंठे 13 गुंठ्यात परवडला का कांदा त्याला काय करणार आहे मग आता परवडला परवडला नाही पण काय करणार आता आता काय त्याचं लोणचं घालायचंय मग घरी खर्च भेटला का लोणचं घालून काय करणार होतो तशी कमतरता पैशाची काहीच नाही बरं का मिलिटरीचे आहे ना पेन्सिल चालू आहे टेन्शन घ्यायचं काही काम नाही अरे हे शोक आहे अरे ते बाकी नको बोलू ते काय अरे ते राहू द्या राहू द्या आता परवडला नाही परवडला त्याला काय करणार आहे पण मग शेवटी कुठेतरी मार्ग शोधावा तर लागणारच ना बरं या असं जर मार्केट भाव चालू राहिले तर पुढची पिढी शेती करण का तुम्हाला काय वाटतं नाही शेती नाही करणार नाही करणार नाही. कारण आणि चारी बाजूने भाऊ शेतकऱ्यांचा मरण झाले कोंडी झालेली आहे. बरोबर. तुम्ही किती काय करा शेवटी व्यापाऱ्याच्या ठिकाणी आहे, शेतकऱ्याच्या ठिकाणी बरोबर आहे म्हणून म्हटलं पुढची पिढी पण तर काय आहे, पण शेतीत मजा नाही आता नाही हे असे भाव राहिले तर नाही करू शकत काय भाव गेले कांदे 900 कुठले तुम्ही परवडले का कांदे आणायला हा चला लांब मोर खात या भाव आहे म्हणा काय परवडणार आणायला तरी परवडू राहिले का मग त्याला काय आता शेतकरी काय मरून जाणार काय होते 900 काय भाव गेले दादा हे? कराशी 1100 कुठले तुम्ही देवठाण हे बिघेतला का एकरातला किती याच्यातला कांदा आहे? किती याच्यातला कांदा आहे म्हटलं 1 बिघेतला परवडला का कांदा काय परवडा हा आता 1100 रुपये तुम्ही सांगता खर्च भेटला काय खर्च भेटेल काय अवरेज दिलं आवरेज काय पहिल्या निघले 16 क्विंटल काय म्हणा लागवड खर्च सुटत आहे पुढे सुरू राहिला त्याला भाव भाव नाही मार्केटला मार्केट डाऊन आहे कांदा 1 नंबर आहे हा ना 1000 रुपये 1100 रुपये हा कुठं बुधवारचं मार्केट बुधवारच्या मार्केटला हाच कांदा 2300 रुपये गेला आणि तुम्हाला वाटलं इथं चांगलं जाईल म्हणून इकडं आणला हा भाव गेला कांदा 1400 कुठले तुम्ही राऊंदा बियाणं कुठलंय सारा समृद्धी किती बाकी कांदा अजून संपला शेवट याच्या पहिले कांदा आणला होता का कधी आणला होता 2300 रुपये गेला होता 2300 रुपये परवा दिवशी आणि आज आज कमी गेला ना आज कमी गेला 2300 म्हटल्यावर डायरेक्ट 900 रुपयाचा फरक बसला आज मार्केट डाऊन हा डाऊन गेलं बा मार्केट 1400 तुमचा काय भाव गेला दादा कांदा 1000 रुपये 1000 कुठले तुम्ही तळी साताळी किती बाकी कांदा अजून आवर शेवट झाला शेवट याच्या पहिले आणला होता मार्केटला कांदा काय भाव गेला होता 1650 आणि आज 1000 रुपये 600चा फाटका बसला आज मार्केट डाऊन आहे बा त्यांचा काय गाव घ्या पाहुणा काय भाव गेला 13.5 कुठले तुम्ही ती किती बाकी कांदा अजून 2 टॉरला बियाणं कुठलं दादा याच्या पहिले आणला होता कांदा 4-5 दिवसापूर्वी काय भाव गेला होता तिकडे 2096 गेला कांदा काय 200 रुपये गेलो अरे बा 200 रुपये 2-4 दिवसापूर्वी चांगलं मार्केट होतं आज 200 गेला बा काय भाव गेली गोल्टी हे 435 रुपये गेले 435 आणायला परवडली का आणायला नाही परवडली पण मग आता काय काय करायचं म्हणा आता डिझेलचा म्हणणं 800 रुपये जायला पाहिजे पण मग. हा? 500 डिझेलचा खर्च निघा ना म्हणा चालायचं माग त्याला काही नाही काय भाव गेला दादा कांदे 841 841 काय भाव गेले कांदे हो 861 भाव गेले कांदे आधीच नको तू जाऊ दे काढून दे ना हं? 13 काय भाव गेले कांदे हा 1150 परवडले का कांदे आणायला नाही काय परवडते हं? काय परवडते ते काय अपेक्षा होती तुमची काय भाव जायला पण आता कांदा
हा 16-17 तरी झालं पाहिजे. 16-17 तरी जायला पण तर काहीतरी परवडला असं. तू काय परवडलं लागवड खर्च सुटून काय यंदा वाटतं का तुम्हाला? हा एवढं काय सुटायचं? नाही. दादा काय भाव गेले कांदे? 1406 रुपये. 1406. कुठले तुम्ही? गावाड्याचे कळवाडा. किती बी घेतले कांदे? ये एका बी घेतले कांदे 12 क्विंटल. एका बिघेत 12 क्विंटल चावरेज दिलं. परवडले का कांदे? काय परवडे 20,000 रुपये खर्च झाला बिघ्यामध्ये. 20,000 रुपये खर्च ना आता खर्च वसूल होईन का यात? कस काय होईल हा कस काय होईल? कस काय होईल म्हणा? काय करायचं म्हणा? ते आणायला नाही ना पण परवडा म्हणा आता. हा माझ्या आईकडे टाकावं झालं. आणायला नाही ना परवडा म्हणा कांदा. हा असा भाव राहिला तर तुमची काय अपेक्षा होती? काय भाव जायला पाहणार? अपेक्षा तर मस्त होते पण मग काय पुढची पिढी शेती करेन का असे जर मार्केट राहिलं? हा? हा असे घ्यायचे जाई बाई ना घरात. हे असे भाव राहिले तर म्हणा शेतकरी जगन का? काय भाव गेले काका कांदे? 1199. 1199. कुठले तुम्ही? गावाड्याचे. तलवाडा. किती याच्यातला कांदा? हा बेवर. बिगावर. का आवरेज दिलं? काय दिलं किती भरायचे ते 8-9 क्विंटल. 8-9 क्विंटल. आणि खर्च काय झाला? भरपूर काय झालं 40,000 जास्त. आता खर्च वसूल होईन का यात? त्यांचं वसूल होणार. हा हे असा भाव राहील तर खर्च वसूल व्हाय ना म्हणा आता. बियाणं कुठलं होतं? घरगुती. कुयाला पाटील कांदा 1300. कुठले तुम्ही? नगरसूल. 2-4 दिवसापूर्वी आणला होता कांदा मार्केटला? नव्हता आणला. बियाणं कुठलं आहे? नाही सांग शेतकऱ्याची कुयाला कांदा 1253. 1253. कुठले तुम्ही? किती एकरातला बिघतला? किती खर्च आला? काय भाव गेला दादा? 1400. कुठले तुम्ही? गुन्हेगाव मुलेगाव. ते एकरातला आहे बिघतलाय? नाही पिकातला. हा किती आवरेज दिलं? अवरेज काय आता 10-15 असं निघत. 15 जणी. 15चं बस परवडला का कांदा? परवडत म्हणायचं. बाकीच काय आता? हा बाकीच काय आता? खर्च किती आला? खर्च ते आता विचारूच नका तो आता. खर्च वसूल होईन का आता? शक्यता कमी. शक्यता कमी. हो. या असे भाव मार्केट चालू आहे. हा हा? हा काय भाव गेला दादा कांदे? 600 रुपये. 600. कुठले तुम्ही? बारम. परवडला का कांदा आणायला? डिझेल खर्च सुट ना म्हणा. काय लय अवघड झालं हे एवढं सोपं नाही राहिलं. सोपं नाही राहील. यायला जवळ 1200 रुपयाचं डिझेल लागेल. बरोबर. 1200 रुपयाचं डिझेल लागत आणि इथं कांदा 600 रुपये जाऊ राहिला. काय परवड राहील सांग ना. काय करायची नाही म्हणा शेती. हा? करायलाच परवडत नाही. हे करायलाच परवडत नाही. एकरी खर्च येऊ राहिला 40-40 हजार रुपये. 40-40 हजार रुपये त्यात आवरेज द्याय ना. आवरेज नाही मग. हा? काहीच परवडत नाही. काही नाही. हे आता एवढं पुढं कांदे आहे ना हे आजच्या दिन येणारच नाही कधी. नाही या ना. वाटलं झालं वाटलं. वाटवळ नाही. तुम्हाला काय वाटतं पुढची पिढी शेती करण का असं जर राहिलं? कधीच नाही. पुढची पिढी तुम्हाला सांगा तो काहीच नाही करणार आहे. मोलमजुऱ्या करायला परवडतील त्याच्यापेक्षा. बरोबर. खिशातून पैसे चालले त्याच्यातून पैसे चालले ना. काय सांग ना. आज हे कांदे कमीत कमी आज काय पाहिजे होते 3,500-4,000 रुपये. आज या कांद्याला आणखी 2 महिन्यानं वर्ष होईन उन्हाळा कांद्याला. वर्षभर सांभाळून एवढं. सांभाळून काय उपयोग आहे का? मग. 2 वेळेस कांदे चालवून टाकले आणि आता इथे सरून मार्केटला म्हणजे आणली हे 600 भाव आहे. 600 रुपये. वाटलं तर वाढन पण काय असं वाढ वाटलं होतं काहीतरी जाती नाही 2,000-2,500 आता तरी काहीच नाही. विषय नाही राहिला का. अवघड आहे. अवघड लय अवघड झाले. काका काय भाव गेले कांदे? 800 रुपये. 800. कुठले तुम्ही? खेळा खेडा. ते बिघेतला का एकरातला? निघेतला. परवडला का कांदा? हा? नाही. खर्च किती आला? आता काय 20,000. 20,000 रुपये. आता आवरेज काय दिलं? काय एवढे 8 क्विंटल निघे. 8 क्विंटल म्हणा. आता हे खर्च तरी फिटन का यात? असा भाव आहे. हा काय करतात काय भेटणार आहे? बियाणं कुठलं होतं? हे ना घरचं. घरचंच. काय हे असं मार्केट राहिलं म्हणा. पुढची वेळ आम्ही शेती करावं का नाही म्हणा आता. काय करणार.
पुढची पिढी शेती करण का असं जर राहिलं तर मार्केट चालू हा ते जास्त होईल. दादा काय भाव गेले कांदे 1450 कुठले तुम्ही हा नाटेगाव किती बाकी कांदा शेवट 2-4 दिवसापूर्वी मार्केटला कांदा आणला होता का काय भाव गेला होता तो 1850 ना आज 1400 400 रुपयाचा फरक बसला बाबा म्हणजे आज मार्केट डाऊन झाला बियाणं कुठलं होतं घरगुती किती बाकी आहे अजून कांदा संपला शेवट कांदा परवडला का यंदा हं? नाही परवडला याच्या 15 दिवसापूर्वी आणला होता कांदा मार्केटला नव्हता ना. काय भाव गेले दादा कांदे 17 कुठले तुम्ही खेडा काय बिघेतला का एकरातला बिघत किती खर्च आला 20,000 परवडले कांदे बरोबर असं भाव गेला कांदा एक नंबर आहे बियाणं कुठलं होतं बेन आपल्या घरचंच होतं. केलं दादा कांदे कांदे गेले 1500 कुठले तुम्ही रस्ते सूर्यगाव किती घेतलाय बिघेतला का एकरातला एकरातला काय आवरेज दिलं एकरी 30 क्विंटल परवडला का कांदा नाही काय अपेक्षा आहेत तुमची काय भाव जायला पाहिजे होता 2,000 तरी जायला होता. खर्च किती झाला 50,000 आता खर्च वसूल होईल का नाही होणार बियाणं कुठलं द्यायचं घरचं आहे कांदा चांगला आहे भाव तसा पाहिजे ना तसा नाही भेट खर्च नाही काका काय भाव गेला कांदा 1130 कुठले तुम्ही काय भाव गेले दादा कांदे 1899 कुठले तुम्ही कोळगाव बिघेतलाय का एकरातला पण आज घरी 4-5 4-5 ट्रॅक्टर घरी परवडला का कांदा परवडा असे भाव गेले अशा भाव गेला तर परवडा कांदा कांदा एक नंबर पलटी चांगली 2400 झाला 2400 आज 2400 हा गेला होता ना आज 1899 म्हणजे आज मार्केट डाऊन झालं बा बियाणं कुठलं होतं याचं एवढा. काय भाव गेला कांदा 1450 कुठले तुम्ही कोळगाव किती एकरातला कांदा आहे 25 गुंठ्याचा का आवरेज दिलं एवढंच निघले परवडला का कांदा नाही परवडला काय अपेक्षा होती तुमची काय भाव द्यायला पाहिजे आता अपेक्षा काय आता गेले ना आता काय 1850 दादा काय भाव गेले कांदे 1850 कुठले तुम्ही नगरसूल अंदरसूल किती एकरातला आहे बिघेतला बिघेतला काय आवरेज दिलं 35-40 खर्च काय आला खर्च येतो 70,000 रुपये परवडला का कांदा या भावात काय परवडन या भावात काय अपेक्षा आहेत तुमची काय भाव 2,000 जायला पाहिजे 2,000 जायला पाहिजे कांदा चांगला आहे एक नंबर कांदा चांगला आहे बियाणं कुठलं घरचं आहे 1800 रुपये एक नंबर क्वालिटी 1850 काय भाव गेला काका कांदा 1873 परवडला का कांदा परवडला कांदा परवडला आणायला नाही तर आणायचं खर्च भेटून न्यायचे मजुरी खर्च त्याचं पाणी भरणं जी बियाणं खत काही खरं नाही काही खरं नाही. पुढची पिढी आता एवढा मोठा कांदा आला तर त्याला काही भाव आहे बरोबर आहे कांदा चांगला आहे हा कांदा चांगला आहे काय अपेक्षा आहेत तुमची काय भाव द्यायला सांगा. 2,000 निदान मजुरी सुटू द्यायच्या 2 रुपये मिळाले असते 2 रुपये मिळाले बरोबर सांगा ना हा कांदा या कांदा पैसा याच्यापेक्षा काय पाहिजे मग बरोबर आहे ना चांगला आहे ना कांदा क्वालिटी पण चांगली आहे. पाहिजे दादा काय भाव गेला कांदा 800 कुठले तुम्ही विजापूर वैजापूर नांदगाव बियाणं कुठलं आहे घरचं काय गुंट्यातला आहे का एकरातला आहे बिघ्यातला कांदा आहे का एकरात नाही देऊ एकरातला काय आवरेज दिलं एकरी काही आता तरी बसून 20 क्विंटल बसून 20 क्विंटल खर्च सुटेल का आता खर्च नाही सुटत 70,000 रुपये खर्च नाही भेटणार म्हणा काय भाव गेले कांदे 900
900 कुठले तुम्ही दादा माधापूर किती बाकी कांदा अजून झालं संपला 8 दिवसापूर्वी आणला होता कांदा नाही 4-5 दिवसापूर्वी आणला होता. काय भाव गेला होता 1100 1100 रुपयाने आज 900 900 म्हणजे 1000 रुपयाचा फरक पडला 200 रुपयाचा 200 गेला काका कांदा 1550 1550 कुठले तुम्ही नांदूर नांदूर एकरातला आहे का बिघेतला हा 8 गुंठ्यातलं 8 गुंठ्यातला का आवरेज दिला आता 8 गुंठ्याचे म्हणजे आता हा धरायचं का त्यावर 20 क्विंटल 20 क्विंटल परवडला का नाही परवड नाही परवडत काय अपेक्षा होती तुमची काय भाव झाला पण कांदे विकायला पाहिजे 4000 3000 3000 परतळी तर परत लय खर्च किती आला खर्च याला येतो लाख रुपये खर्च लाख रुपये खर्च मग येतो पैसे एकरी लाख रुपये खर्च आणि भाऊ किती राहिले आता अजून आहे 1-1.5 एकर आहे व्हिडिओ खत- पाच राहत असते दरवर बरोबर येतं ना व्हिडिओ आपले एक नंबर चांगलं चांगलं नाही आपले सगळे दाखवत भाव गेले दादा 500 कुठले तुम्ही बरोबर आणायला परवडला कांदा आता काय भाव गेला दादा कांदा 897 897 कुठले तुम्ही पिंपळगाव झाला किती बाकी कांदा अजून संपला शेवट काल परवा आणला होता कांदा 8 दिवसापूर्वी आणला होता काय भाव गेला तू 1300 रुपये 1300 रुपये आज 800 रुपये आज मार्केट डाऊन झालं काय भाव गेला कांदा 435 रुपये 435 कुठले तुम्ही निमगाव निमगाव मठ किती बाकी हा आवरला काय भाव गेले दादा कांदे 1600 कुठले तुम्ही पडेगाव लांबून आले भाऊ. बियाणं कुठलं बियाणं घरचाच किती बाकी कांदा अजून 2 एक गाडी याच्या पहिले आणला होता कांदा आणला होता काय भाव गेला तो 1800 रुपये